18व्या शतकात युरोपामध्ये बटाटा ही केवळ प्राण्यांना देणारी भाजी होती आणि लोकांना वाटायचं बटाटा खाल्ला तर आजार पसरतो. पण ॲडव्हान ऑक्स्टिन यांनी सिद्ध करून दाखवलं की बटाटा ही आपल्या शरीरासाठी एक उत्तम पौष्टिक भाजी आहे. युरोपमध्ये युद्धाचं रणांगण आणि त्या रणांगणात एक फ्रेंच सैनिक, तो म्हणजे ॲडव्हान ऑक्स्टिन. रशियाच्या तुरुंगात 15 वर्ष कैद असताना ॲडव्हान ऑक्स्टिनला रोज मिळायचं एक जेवण, तो म्हणजे बटाटा. त्या काळी लोकांना वाटायचं बटाटे म्हणजे जनावरांचं अन्न, पण ॲडव्हानने त्या थंड तुरुंगातच शोधला होता भविष्यातल्या अन्न क्रांतीचा खजिना. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी ठरवलं, फ्रान्सला दाखवायचं हा बटाटा फक्त जनावरांसाठी नाही, तो तर भुकेवर जबरदस्त उपाय आहे. त्यांनी बटाटा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच घ्यायला तयार नव्हतं. लोक म्हणायचे बटाटा खाल्ला तर आजार पसरतो. तो अपयशी झाला, पण त्याची जिद्द मात्र कधीच हरली नाही. त्याने एक दिवशी मार्केटमध्ये राजा राणीसाठी खास बटाट्यांची भाजी आयोजित केली. त्या बटाट्याच्या भाजी खाऊन लोकांना वाटायला लागलं बटाटा म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक आहे आणि लोकांची बटाटे खाण्याची सुरुवात झाली. तेव्हाच फ्रान्समध्ये बटाटा लोकप्रिय झाला. फ्रान्समधली अन्न टंचाई कमी झाली. बटाटा झाला प्रत्येक घराचा सदस्य आणि आज फ्रेंच फ्राईज ते चिप्स पर्यंत आपण सगळेच चालतोय त्या युद्ध कैदेच्या कल्पनेच्या पावलांवर. एका युद्ध कैद्याने जगाला दिलं सर्वात साधं पण सर्वात अमूल्य भेट, तो म्हणजे बटाटा.